आणि यानंतरची बातमी भिवंडीतून आहे। भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्यात। कोकण भवन इथे गटनोंदणी केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत। भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि समाजवादी पार्टी मिळून सत्ता स्थापन करू शकतात। काँग्रेस 3, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष 12 आणि समाजवादी पार्टी 6 जागांवर विजयी झाली आहे। कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी यांची ही भूमिका या सत्ता स्थापनेत अत्यंत निर्णायक असेल। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अनिल, काँग्रेस भिवंडीमध्ये सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे। त्यांना कोणाकोणाचं समर्थन मिळेल आणि कशा पद्धतीने हे सत्ता समीकरण आता जुळवून आणलं जाईल? निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत, कारण महापौर पदासाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आलेले आहेत। 30 जागा त्यांच्या आहेत आणि 12 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आहेत। त्यांना जोडीला घेऊन या ठिकाणी समाजवादी पक्ष यांचा साथ त्यांना मिळालेली आहे। तर उर्वरित जे कोणार्क विकास आघाडी असेल आणि भिवंडी विकास आघाडी असेल त्यांना देखील जोडीला ठेवणं त्यांचं प्रयत्न सुरू आहे। आणि हे सर्व नगरसेवक जे आहेत सध्या अज्ञात स्थळी गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। परंतु या त्यांच्या हालचाली ज्या आहेत ते महापौर पदासाठी या ठिकाणी पुरेपूर सुरू असल्याचं समजतं आहे। आणि गटनेत्यासाठी देखील आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाने नावं जी आहेत ती प्रशांत लाड यांची पुढे केलेली आहेत, शकील अन्सारी आहेत आणि तारिक मोमीन यांची नावं देखील त्यांनी पुढे केलेली आहेत आणि पक्षाकडे त्यांनी नावं देखील सोपवलेली आहेत। ठीक, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीसाठी।